मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे. बरं झालं आलात सभागृहात. घाबरत नाही, वाटच बघत होते तुमची. मी काय म्हटलं, प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले. मी काय म्हटलं, SIT स्थापन केलेली आहे, त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. ही मी माझी भूमिका मांडली, माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली. त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं. अरे मी केलं जे मला करायचं होतं, जे मला दिसलं, जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी. तुम्ही ते तोंड शिवून बसला होतात. तुम्ही घातलं होतं शेपूट. मला बोलू द्या पूर्ण. आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले. हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची. त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना. अहो क्लीन चिट दिली त्यांना. हे फार हुशार आहेत सभापती महोदय. हे अनिल परब फार हुशार आहेत, फार मोठे विधिज्ञ आहेत. हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी, मी आल्यापासून मी ऐकते, मी तर नवीन आहे. त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर. इथे काय करत असतील. सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवरती दादागिरी करायची. मला उत्तर द्यायचंय तुम्हाला. हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली. जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला. बोलू द्या. अरे आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे जातो शांतपणे. माझा प्रश्न अनिल परबांना आहे. त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित. माझी जी भूमिका आहे, 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात. एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी. घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला. आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं.